महाराष्ट्रात 150 पेक्षा चढ प्रयोग गाजलेली सुप्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी प्रस्तुत सोबतीचा करार ही मराठी गझलींची कार्यावळ आज पहिल्या फावट गोंयांत पंडित मनोहरबुवा शिरगांवकर नाट्यगृह रवींद्र भवन साखळेत जाली। गायक दत्तप्रसाद रानडे आणि संगीत दिग्दर्शक आशिष मुजुमदार हांणी सुप्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी हांकां साथ दिली। प्रेक्षकांचोय बरो प्रतिसाद तांकां मेळ्ळो। मारुया कार्यावळीचेर एक नजर आणि ऐकुया सुप्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे, संगीत दिग्दर्शक आशिष मुजुमदार हांच्याच बरोबर प्रेक्षकांचे बाईट। नमस्कार, मी वैभव जोशी। आज आमच्या सर्व मित्रांचा सोबतीचा करार हा कार्यक्रम घेऊन आम्ही गोव्यात पहिल्यांदा आलो आहोत आणि मला सांगायला आवडेल की हा कार्यक्रम आम्ही असं ठरवून डिझाईन वगैरे केलेला नाही। जसं जसं माझं लिखाण होत गेलं त्याला आता खूप वर्ष झाली आणि डॉक्टर आशिष मुजुमदार हे आमच्या संगीतकारांनी त्याला माझ्या कवितांना चाली द्यायला सुरुवात केल्या आणि बऱ्यापैकी ऐवत जमल्यानंतर आम्ही याचा कार्यक्रम करायचं ठरवलं। हे सगळं आता इतकं पुढे आलेलं आहे की जवळपास 150हून जास्त प्रयोग झालेले आहेत। महाराष्ट्राबाहेर उदंड प्रेम प्रोत्साहन लोकांचं लाभतं आहे आणि आज दत्ताराम चिमुलकर साहेबांमुळे आम्हाला ही संधी मिळते की गोव्यामध्ये पहिल्यांदा आम्ही आमची सेवा सादर करणार आहोत आणि गोव्यामध्ये आता मराठी गझल मराठी कविता लेखन वाढीस लागलेलं आहे। कविता होत्याच पण गझलेचीही चळवळ सुरू झालेली आहे, त्यामुळे बरेचसे लोक ऐकायला येणार आहेत असं त्यांनी आधीच कळवलेलं आहे। सो आम्ही एका चांगल्या मैफिलीची वाट पाहत आहोत आणि पुन्हा पुन्हा इथे येऊन आम्हाला आमची कला सादर करायला आवडेल। धन्यवाद। नमस्कार, मी संगीतकार आशिष मुजुमदार। आज गोव्याला आम्ही आलो आहोत सोबतीचा करार हा आमचा कार्यक्रम घेऊन। प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी लिहिलेल्या कविता, गझल, रुबाया असा हा कार्यक्रम आहे। तो स्वतः यातनं कविता सादरही करतो आणि त्याच्या गझल्स आम्ही कॉम्पोज करून सगळ्या रचना मी कॉम्पोज केल्या आहेत आणि आमचा गायक मित्र दत्तप्रसाद रानडे या सगळ्या रचना स्टेजवरून सादर करतो। सोबतीचा करार कार्यक्रम हा आम्हाला सादर करतानाही जितका आनंद होतो तेवढा आता असं लक्षात आलंय की लोकांनाही तो ऐकताना खूप आनंद होतो, कारण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन सादर करायची आमची इच्छा असते। वैभव सतत नवीन नवीन गझल कविता लिहित असतो, त्यानिमित्ताने नवीन नवीन कॉम्पोजिशन्स होत राहतात। सतत काम करायला मिळतं हा त्यातला मोठा आनंद आहे आणि आपलं काम स्टेजवरनं सादर करण्याची संधी हा कार्यक्रम आम्हाला देत राहतो। गोव्यात आम्ही आज पहिल्यांदा करत आहोत। गोव्यामध्ये नाट्य संगीताची खूप उत्तम चळवळ आहे असं मला माहीत होतं आणि क्लासिकलचे तो उत्तम रसिक आहेत हे आम्ही अनेक वेळा अनुभवलं पण आहे। आज त्यानिमित्ताने आमच्या गझल्स आणि उत्तम कविता आम्हाला इथे सादर करायची संधी मिळते आहे, तर आम्ही सगळे उत्सुक आहोत या कार्यक्रमाकरता आणि पुन्हा पुन्हा आम्हाला इथे कार्यक्रम करायला आवडेल। धन्यवाद। नमस्कार, मी दत्तप्रसाद रानडे। आज सोबतीचा करार हा कार्यक्रम घेऊन आम्ही गोव्यामध्ये आलेलो आहोत। मी खूप वर्ष उर्दू गझलचेच कार्यक्रम फक्त करत होतो, परंतु वैभव जोशीची भेट झाल्यापासून मी मराठी गझल पण गायला लागलो। मी फक्त आता मराठी गझल गातो ते फक्त वैभव जोशीच्याच गातो आणि सोबतीचा करार हा मराठी गझलचा कार्यक्रम मुख्य करून आहे आणि तो गायला मला फार आवडतो। आज आम्ही गोव्यात पहिल्यांदाच आलो आहे। आम्हाला खूप अपेक्षा आहेत इथे आमचा कार्यक्रम चांगला होऊन इथल्या गोवेकरांना हा कार्यक्रम नक्की आवडेल, तर आम्ही वाट बघतोय। थोड्या वेळाने आम्ही बसणारच होतो स्टेजवर। तर काट्यावरती आलाय खेळ, काट्यावरती आलाय खेळ, तरीही क्षणभर घे तू वेळ। काट्यावरती आलाय खेळ, तरीही क्षणभर घे तू वेळ। बाहेर दृष्टी फिरवून घे, आतल्या तारा जुळवून घे। बाहेर दृष्टी फिरवून घे, आतल्या तारा जुळवून घे। प्राणामधली पणती लाव आणि विसरून जा तू आपलं नाव। प्राणामधली पणती लाव आणि विसरून जा तू आपलं नाव। कुठल्या जागी कोण बसलंय विसरून जा, बघणाऱ्यांना काय दिसलंय विसरून जा। कुठल्या जागी कोण बसलंय विसरून जा, बघणाऱ्यांना काय दिसलंय विसरून जा। उजेड फसवा विसरून जा, लौकिक अफवा विसरून जा। प्रयोग आहे म्हटल्यानंतर प्रयोग कितवा विसरून जा।
प्रयोग आहे म्हटल्यानंतर प्रयोग कितवा विसरून जा. लयतत्वाला वंदन कर, मौनाचा नारायण कर. लयतत्वाला वंदन कर, मौनाचा नारायण कर. जन्माचा वर मागाया, मृत्यूचे पारायण कर. सवंगड्यांना पाहून घे, सवंगड्यांना पाहून घे, पण ती पाण्यात सोडून दे. पुढचं काय ते तिलाच ठाव, विसरून जा तू आपलं नाव. आता तुझे न उरले गीत, आता कसली हारंजीत. कविता एकदा लोकार्पण झाली, गाणं एकदा लोकार्पण झालं की आपल्या हातात काही उरत नाही. आजपासून ही मैफिल तुमची. आता तुझे न उरले गीत, आता कसली हारंजीत. देहच झाला इतका सैल, ऐला काठी आला पैल. देहच झाला इतका सैल, ऐला काठी आला पैल. आता कुठली भीती सांग, तूच शून्य तूच अथांग. आता कुठली भीती सांग, तूच शून्य तूच अथांग. जिथून तुला ऐकतील कैक, तूही स्वतःला तिथून ऐक. जिथून तुला ऐकतील कैक, तूही स्वतःला तिथून ऐक. चल चल सरला अंतिम क्षण, पडती प्रवाही झाली पण तिचा किनारा तुझा ना गाव. चल विसरून जा तू आपलं नाव. अरे जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल. समुद्रासारखं मन असणाऱ्या लोकांसाठी हे बघा. जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल. तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल. भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही. भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही. भरतीचा माज नाही, ओवटीची लाज नाही. आणि अशा चांगल्या माणसांना जे काय आपल्याला कार्यभाग सोपवलेला आहे बघा. देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भाग. कुठला मुलखा वेगळा भाग सोपवलाय? देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार. आडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. आणि कसं आहे हे मन? मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज. मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज. दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज. चाल तुझी फसवी, चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही. भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. ज्ञान बार करा, ज्ञान बार, ज्ञान बार करा, ज्ञान बार, ज्ञान बार. नते धान गोंधळ कुठे सखे. नवारा नवादळ नते धान गोंधळ कुठे सखे. तुला पाहिले, तू मला पाहिले, त्या
जीव गेल्या विना राहवे ना मला. मी तुला पाहिले तू मला पाहिले त्या क्षणी काय झाले कळेना मला. मी तुला पाहिले मोगऱ्याला तुझे रूप आले सखे पारिजातासही गंध आला तुझा. मोगऱ्याला तुझे रूप आले सखे पारिजातासही गंध आला तुझा. काय सांगू तुला हाय माझ्या फुला, काय सांगू तुला हाय माझ्या फुला. एकही फूल का आवडे ना मला. मी तुला पाहिले तू मला पाहिले त्या क्षणी काय झाले कळेना मला. मी तुला पाहिले गद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू, पद्य लिहिले तरी त्यात हसतेस तू. गद्य लिहिले तरी त्यात दिसतेस तू, पद्य लिहिले तरी त्यात हसतेस तू. कागदांच्या सुरू झाल्या चौकशा, कागदांच्या सुरू झाल्या चौकशा. काय उत्तर लिहू मी सुचेना मला. मी तुला पाहिले तू मला पाहिले त्या क्षणी काय झाले कळेना मला. मी तुला पाहिले प्राणही ओवले भानही ओवले आणि जपमाळ श्वासावरी तेवली. विठ्ठल विठ्ठल
सरली ते मिलन दूर आता विरहाची वर्षे विरहाची वर्षे सरली ते दूर आता मृत्यूला खात्री आहे मृत्यूला खात्री आहे मज नाही संशय नाही येवकार म्हजें नांव सायली रामकृष्ण गर्दे. साखळी रवींद्र भवनान सोबतीचा करार हो पुण्यातल्यान वैभव जोशींचो एक प्रोग्राम पळोवपाक मेळ्ळो. खूप सुंदर असो प्रोग्राम जालो आनी खूप मजा आयली. रवींद्र भवनान अशे वेगवेगळे प्रोग्राम जातात आनी पळोवपाकूय मजा येता आनी बरोच प्रेक्षकूय हांगा आशिल्लो की जांकां आवड आसा अशा प्रोग्रामांची. आनी खूप सुंदर असो प्रोग्राम जालो. बऱ्यो कविता आयकपाक मेळ्ळ्यो आनी एक इट्स लायक अ ट्रीट टू आवर इयर्स अशें जालें आनी खूप सुंदर असो प्रोग्राम जालो. खूप तांकां फुडें सुद्दां अश्योच शुभेच्छा दिता आनी थँक्यू. शेनवारचे पुराय फूल वीक आठवडो म्हणटात तसो हॅक्टीक जातकच श्रवणानंद जाय आसता आनी खरीच ही रसिकप्रिय मैफल आसा. प्रत्येक शब्द ताचो अर्थ आनी गजल खरेंच आयकपाक खूब बरें दिसलें आनी इट वॉज रियली अमेझींग. व्हेरी नायस प्रोग्राम. म्हाकाय खूब आवडलो आनी बरें आसलें. आजची सांज बरी गेली. धन्यवाद. नमस्कार, मी परेश नाईक. मी दत्तप्रसाद जोग, गोव्यातून आपण दोघे. ओके, सर्वात आधी रवींद्र भवनचे किंवा मग आबा चिमुलकरांचे खूप 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 आभार की मोस्ट अवेटेड कार्यक्रम मला वाटतं की वैभवदादाचा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी बघता आला, अनुभवता आला. त्यामुळे खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो की एक आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासारखं किंवा नवीन अनुभवण्यासारखं अगदी आपल्या रोजच्या आयुष्यामधले अनेक विषय घेऊन वेगळ्या पद्धतीने मांडून त्यांनी जो काय रंगतदार कार्यक्रम केलेला आहे. सो इट वॉज जस्ट हार्ट टचिंग. खूप छान छान एक्सपिरियन्स आहे. काय सांगशील? जबरदस्त कार्यक्रम आहे. सोबतीचा करार हा एक म्हणजे दीर्घकाळ आता महाराष्ट्रामध्ये मराठी गझल रसिक, मराठी कविता रसिक यांच्यासाठी तो एक आदर्श कार्यक्रम आहे आणि आम्ही वाट बघत होतो की कधी गोव्यामध्ये हा आम्हाला आमच्या पर्वणी आहे. त्यामुळे जसं परेश म्हणाला तसं की आबा चिमुलकर आणि रवींद्र भवन त्यांचा सगळा स्टाफ या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत की हाच नाही यासारखेच अनेक कार्यक्रम आता गेले कित्येक दिवस होत आहेत. त्यामुळे रवींद्र भवनमध्ये हा जो काही बदल आहे हा खूप पॉझिटिव्ह आहे. नवीन लोक शिकतील इथे आणि वैभवदादा, दत्तप्रसाद रानडे, आशिष मुजुमदार आणि ही सगळी जी टीम आहे एक सुपर कॉम्बिनेशन आहे आणि याच्यातनं उत्तम चाली, त्या उत्तम चाली रानडेंच्या गळ्यातून ते सादर होणं आणि त्याच्यासाठी आधी उत्तम लेखन जे वैभव जोशींचं आहे ही अशी त्रिसूत्री जमलेली आहे की त्यातून नवीन माणसाने किती शिकावं. नवीन गायक आहेत, नवीन लेखक आहेत, नवीन कवी आहेत, नवीन संगीतकार आहेत. सगळ्यांनी शिकण्यासारखा हा कार्यक्रम आहे. दुसरं म्हणजे निखळ आनंद घेऊन जाण्यासारखा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये भक्तिरस आहे, प्रेमावरच्या गोष्टी आहेत, हलक्या फुलक्या गोष्टी आहेत, सिरियस गोष्टी आहेत, गझल आहे आणि सगळे कविता प्रकार याच्यामध्ये काव्यप्रकार हाताळण्यासारखे. आईपासून ते विठाईपर्यंत सगळा प्रवास अनुभवायला मिळतं, सगळं ऐकायला. माणूस ही एक थेरपी आहे असं मी म्हणतो की हे ऐकल्यानंतर तुमचं खरोखर तुम्ही पुन्हा माणूस होता, पुन्हा या सगळ्या धकाधकीतून बाहेर पडून आपण कशासाठी जगतो हे सापडण्यासारखा हा कार्यक्रम आहे, सत्य सापडण्यासारखा. आणि असेच कार्यक्रम वारंवार होत राहोत या रंगमंचावर आणि ह्या सगळ्या साखळी डिचोलीतील वाळपईतील रसिकांना या अशा दर्जेदार कार्यक्रमांचा किंबहुना सोबतीचा करार परत एकदा व्हावा
अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. वैभव जोशी यांचा सोबतीचा करार हा आजचा कार्यक्रम खूपच अप्रतिम आणि वेगळ्या धाटणीचा असा होता. गझल, मराठी गझल नावाचा प्रकार बहुधा गोव्यात कुठे ऐकायला मिळत नाही आणि हा प्रोग्राम वेगळाच असा पहिल्यांदा अनुभवायला मिळाला. खूपच छान, खूपच सुंदर अशाच प्रकारचे कार्यक्रम वारंवार होत जाऊ देत. त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा. धन्यवाद. आबा चिमोलकर यांनी हा कार्यक्रम इथे आणण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दलही त्यांचे विशेष आभार. धन्यवाद.